नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. जर तुम्ही निसर्गाच्या कुशीत शांतता शोधत असाल तर आजचा हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. आज आपण निघालो आहोत बदलापूरच्या सगळ्यात सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणी कोंडेश्वर मंदिर आणि तिथल्या निसर्गरम्य रस्त्यावर. जर तुम्ही मुंबई किंवा ठाण्याजवळ एक दिवसाची मस्त ट्रिप प्लॅन करत असाल तर हा रस्ता आणि हे ठिकाण कसं आहे हे आज आपण एकत्र अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास. कोंडेश्वर हे बदलापूर स्टेशनवरून पूर्वेकडे साधारण 7 ते 8 किलोमीटरचा प्रवास आहे. शहराची गर्दी मागे टाकून जसं जसं आपण पुढे सरकतो तशी हवा एकदम शुद्ध आणि थंड वाटू लागते. हा रस्ता जो पुढे गेला आहे तो एक इंटरचेंज आहे जो पनवेल विरारला कनेक्ट करतो आणि समृद्धी महामार्गाला सुद्धा कनेक्ट करतो. मित्रांनो, हा रस्ता विशेषतः बाईक रायडर आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर इथं डोंगर इतके हिरवेगार दिसतात की नजरच हटत नाही. वाव, कसलं भारी वाटतंय ना, हिरवगार सर्वीकडे, आहे की नाही? तर आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आणि आम्ही चाललो आहोत कोंडेश्वरला. पाऊस थोडा आहे तरी आम्ही विंड शीटर आणि रेनकोट तर घातलेले आहे. साईड मिरर मध्ये तर दिसलंच असेल. आमच्या समोर जी फॅमिली चालली आहेत तर हजबंडनी तर रेनकोट घातलेला आहे. मागे जी बाई आहे तिने एक 8 ते 10 महिन्याच्या बाळाला घेतला आहे आणि त्यांनी रेनकोट पण नाही घातला. बघा किती निष्काळजीपणा आहे. पावसात त्या लहान मुलाला घेऊन चाललेत. काय बोलावं अशांना. जर कुणाला धनगर वॉटरफॉलला जायचं असेल तर हा लेफ्टला गेलेला रस्ता सरळ जातो. या बोटपासून स्ट्रेट 2 किलोमीटरवरती धनगर वॉटरफॉल लागेल. रस्ता थोडा कच्चा आहे पण ट्रेकिंग करताना मजा येईल. मित्रांनो, व्हॉइस ओव्हर करताना जरा प्रॉब्लेम होता. काय तसं मी नवीन आहे आणि आवाज पण जरा एवढा काही खास नाही आहे, तर ॲडजस्ट करून घ्या जरा आणि प्लीज सपोर्ट पण करा. कोंडेश्वरला जाताना स्थानिक गावरान चहाच्या टपऱ्या, वाफळलेला चहा आणि गरम गरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. मित्रांनो, वाटेत खूप जोरदार पाऊस लागलाय म्हणून आम्ही एका चायच्या टपरीवर थांबल्यात. ते बघा, एवढा पाऊस पडतोय आणि एक आई आपल्या मुलीसोबत तिथे मध्ये उभी आहे. आजूबाजूला कोणीच नाही आहे. धरणाचा प्रभाव बघा, काय झाडी, काय डोंगर, वाह. पावसामध्ये असा वातावरण मनाला एकदम प्रसन्न करून जातो, हो ना? हा कोंडेश्वरचा एक मस्त प्रसिद्ध सेल्फी पॉइंट आहे. पाऊस नसता तर आम्ही थांबलो असतो, जरा फोटो वगैरे क्लिक केले असते. बघू, जर पाऊस थांबला तर परत येताना फोटो काढूया. हा बघा, हा आहे भोज धरण, कोंडेश्वरचा प्रसिद्ध. आणि ते बघा, तुम्हाला दिसत असेल कोंडेश्वर मंदिर. ती गाडी येत आहे, आपल्याला तिथे जायचं आहे. आणि हा रस्ता आहे असा यू टर्न मारून गेला आहे मंदिराकडे. पार्किंग जास्त दिसत नाही गाड्या, म्हणजे गर्दी कमी असेल. आणि त्या साईडला लोक फिरायला पण जातात. तिकडे पण छान स्पॉट आहेत, म्हणजे धबधबे वगैरे छोटे छोटे. आणि आता आपण पोहोचलो आहोत श्री कोंडेश्वर महादेव देवस्थान. पाऊस असल्याने आज गर्दी जरा कमी दिसते. बघू पुढे गर्दी आहे की नाही.
दुपारचा वेळ असल्याने आज जरा गर्दी कमी दिसली. आमच्या मॅडम पूजेचा ताट घेतलेला आहे ती, आणि आता आम्ही मंदिराकडे प्रस्थान करतो. कोंडेश्वर हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि निसर्गाच्या अगदी मध्यभागी वसलेले आहे. दुपारची वेळ असल्यामुळे खरंच गर्दी जरा कमीच दिसते. दर्शन लवकरात लवकर होईल असं वाटतं. हर हर महादेव, जय शिवशंभो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आजूबाजूला असलेले उंच कडे आणि मध्यभागी असलेले हे पाषाणातील मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देते. गर्दी जरा कमी असल्याने दर्शन मस्त झाले, एकदम व्यवस्थित. गाभाऱ्यात व्हिडिओ अलाउड नाहीये म्हणून आम्ही मस्त एक फोटो काढला. मंदिराची पारंपरिक हेमाडपंथी शैली तुमचे लक्ष वेधून घेते. शहराचा सगळा ताण तणाव इथे येऊन क्षणात नाहीसा होतो. आजूबाजूचा परिसर फिरायला खूप छान आहे. इथे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि छोटे धबधबे पाहायला मिळतात. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्यात इथल्या पाण्याचा प्रवाहाला प्रचंड वेग असतो. त्यामुळे पाण्यात उतरताना स्वतःची आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घ्या. तर असा होता हा बदलापूर कोंडेश्वर आणि मंदिराचा छोटासा पण मनाला प्रसन्न करणारा प्रवास. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.